झाकण टाक नाही. झाकण टाक. पाय अरे ते वाघवाड साहेब नमस्कार. मी रमेश पाटील बोलतो, गुलमंडी, छत्रपती संभाजीनगर. हा नमस्कार. एक लहरेला 2 मुली मेल्या माहिती तुम्हाला. एक ट्रॅक्टर खाली, टँकर खाली, हायवा खाली, माहिती आहे तुम्हाला रेतीच्या. हो हो. आता तर मला एक सांगा साहेब, आता मला एक सांगा, एखाद्या नेत्याची लेकरू मेला असतं तर किती धिंगाणा केला असता. हॅलो ताब्यात नाही, घेतली गाडी. अहो ताब्यात घेतली पण ते बाकीचे बंद करा ना. किती पूर्ण 2 नंबरचे धंदे तुमच्या इथं रेती चालू आहे. हॅलो रेतीवर कारवाई केल्यात ना पण. किती काय इतक्या तुम्ही शेट्टोपटू लागले तहसीलदार साहेब. तुम्ही मागच्या भोसला लेकरं मेले, तुमचे लेकरं मेले असते तर. हॅलो हॅलो. आरटीओ सर नमस्कार. हा नमस्कार. सर काय झालं, गंगापूरमध्ये आज हायवा खाली 2 मुलं गेले, वाळूच्या हायवा खाली साहेब. मुली त्यांचे नंबर वगैरे नव्हते. मला एक विचारत होतं साहेब. हॅलो हा हॅलो. मी इकडे मुंबईला आहे पण आता मीटिंग साठी नाही आलो नाही, पण होतो. तुम्ही तर मराठवाडा तुमच्याकडचे ना. बरं, हॅलो. काय पण म्हणतात? माझं म्हणणं आहे, तुमच्या मायची गांड तुमच्या चेक कर ना भॅनचोत. ते हायवाचे नंबर नाही ते मादरचोत भॅनचोत. काय माय घालतो रे तू. भाऊ नमस्कार. रमेश भाऊ नमस्कार. भाऊ आता काय झालं बघा, 2 मुली जे आज आता ना त्या हायवा खाली गेल्या वाळूच्या. रमेश भाऊ हं. बर का, बोला ना. ह्या नालायकांनी तर ते मला माहित पडलं, हं. त्यांच्यावर तर स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायलाच लावल्या. मी काय सांगतोय तिथल्या गावकऱ्यांना किंवा सगळ्या एरियाच्या लोकांना, मला फक्त लाईव्ह. हॅलो सर मी रात्री 2 वाजेला, 3 वाजेला, 4 वाजेला जाऊन ह्या जप्त केल्या सगळ्या वाळूच्या हेवा. आणि हे म्हणजे जे वाळूचे स्टॉक होते रमेश भाऊ ते सगळे. नाही स्टॉक नाही भाऊ, ऐका ना. तो एक मिनिट माझा ऐका भाऊ. आता विचार करा बघा, आपण आमदार आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, भुमरे साहेब असतील, साहेब साहेब असतील. जेव्हा यांच्या घरातलं एखादं अगर असं गेलं असतं भाऊ, तर आपण जाळपोळ करून टाकलं, पुरं घरदार जाळलं असतं त्यांचं. ऐका ना, ते आपल्याला करायचं नाही. पण भाऊ याचे आपण आमदार आहे म्हणून मी तुम्हाला बोलतो भाऊ, हे तुम्ही करायला पाहिजे भाऊ. याच्यावर कडक कारवाई काय होईल ती. मला सांगा रमेश भाऊ, माझ्याकडनं काय अपेक्षा. माझी गोष्ट तर 2 मिनिट तुम्ही ऐकून घ्या बरं का. मी सगळ्यांना ऐलान केलं की मला फक्त तुम्ही कळवा. कळवल्याबरोबर मी त्या ठिकाणी स्वतः DYSP, PI, तहसीलदार, एसडीएमांना घेतो बरं का. तिथं गेलो मी. हजारो ब्रास हे वाळूचा धंदा आहे म्हणून सगळे हे हायवा येते आहे ना. मी रस्त्याने चाललो रमेश भाऊ बरं का. तर चालता हायवा विदाऊट नंबरचा मी थांबवतो, गाडी पुढे करतो, हात सिस्टमॅटिकली थांबवतो. त्याच ठिकाणी पीआयला बोलावून घेतो त्या लोकांना आणि त्यांच्या हातामध्ये ते देतो. लक्षात हे काम तुमचं नाही ना. हे काम आहे का ना, हे काम आहे महसूल मंत्र्याचं, महसूल तहसीलदारचं काम आहे, कलेक्टरचं काम आहे, विभाग आयुक्ताचं काम आहे. भाऊ तुम्ही त्यांच्यावर प्रेशर टाका ना. बघा तुम्ही इतकं प्रेशर टाकता ना बाकीच्या याच्यावर, जसं सरांवर टाकतो, यांच्यावर टाका ना या गल्यांवर. आता एका लेकराचे जीव गेला भाऊ, त्या मुलीच्या हालत बघितलं अक्षरशः माणूस पागल होऊन जाईल ना भाऊ त्यांना बघतं. अहो हृदय पशी लागलं भाऊ. तुम्ही जे म्हणता ते राईट आहे. आज विषय असा आहे, समजा आता मी तिथला आमदार आहे बरोबर आहे की नाही. या सगळ्या खात्यांकडे मला जे शक्य ते मी पण लक्ष दिलं पाहिजे ना. रेतीच्या अवैध रेतीच्या विरोधात आपल्याला आवाज उचलावा लागेल. त्याचे नंबर पण नसतात. ठीक आहे, आता गेला असतं समजा ते निघून, आणि काय कोणाला पकडलं असतं कोणत्या गाडीला. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा भाऊ, ऐका ना, तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. तो तिथला तहसीलदार, कलेक्टर, विभाग आयुक्त यांना तुम्ही धारेवर पकडणार आणि तुम्ही हा मुद्दा जो आहे ना तिथं मांडणार. भाऊ ह्या ऑलरेडी करून बसलो. माझ्याकडे कुणाची हिंमत नाही आता सध्या चालवायची. हे जे 4-5 लोक होते ना, हे जे करत होते ना, मग त्यांचे जे पुन्हा आत्ताच ह्याच मालकाच्या हे जे गेले ना, आता मला जे कळलं ना, हा बहुतेक आहे ना, मी जे माहिती तो गणेश मुळे म्हणून आहे. कुठला हा मला वाटतं तो आपला वेकलहरा नांदेडा आणि असं तितकाच एरियात आहे. नंबर आहे का त्याचा? त्याचा नंबर माझ्याकडे नाही भाऊ, मला काही काम नाही पडत. शिवत होतो त्याच्या माहिती त्याच्या. अरे लेकरं चाललेलं जीव गेला लेकराचं. ऐका ना भाऊ, हीच गोष्ट 3 हप्त्यापूर्वी त्याच्याच एका हायवामध्ये तुर्काबादकडे एक शकतो म्हणजे जिल्हा समाजाचा होता बिचारा. तर त्याला पण उडवलं, तो पण एक्सपायर झाला आणि पळून गेला. साहेब मी राहतो रात सगळ्या ते यांना करून ती गाडी धरायला लावली पुन्हा बरं का. आणि हिट अँड रन, कारण की तो समजा साधा ऍक्सिडेंटचे आपले कायदे कसे आहेत ना, की समजा ऍक्सिडेंट झाला आहे ना, की त्याला ताबडतोब बेल भेटते.
तर हा तसा नव्हता, पळून गेलेला होता. बरोबर. म्हणून त्याला तशा ऍक्शन घ्यायला लावल्या. आणि आता यांच्यावर भाऊ आता काय करायचं ऐका ना, यांच्यावर आता एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐकायचं. एकच मिनिट ऐका रमेश भाऊ, मी काय म्हणतो ऐका. हे काय करतोय, याच्या आता 2-3 गुन्हे हेच आरोपी आहेत. मोका लावा, मोका लावतोय आणि कायदेशीर लावतोय, विनाकारण नाही लावत आपण, नाही. आहेच तसे. मी तुमच्या लागले या विषयावर मी तुमच्या सोबत आहे, ऐका ना. जरी मी हो. तुमच्या बघा मी शिक्षकांच्या बद्दल नसेल मी तुमच्या सोबत, पण या विषयावर मी तुमच्या सोबत आहे. 100% तुम्ही कारवाई करणार. बस मकोका लावलाच पाहिजे भाऊ त्यांना, नाही तर ऐका ना, मकोका लावा, नाही तर आमचं तुमच्या विरोधात आंदोलन चालू होईल. बस संपला विषय.